शिर्डीच्या इतिहासात साईबाबांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू भक्त म्हणून ओळखले जाणारे कै तात्याजी गणपतराव कोते पाटील यांची 81वी पुण्यतिथी गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी शिर्डी येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम, कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला शिर्डी परिसरातील तसेच विविध भागांतून आलेल्या साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून तात्याजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। कै तात्याजी कोते पाटील हे साईबाबांचे अत्यंत निकटवर्ती भक्त होते। साईबाबांनी त्यांना आपल्या सख्ख्या भावाप्रमाणे मान दिला होता, तर तात्याजींच्या मातोश्री बायजामाई यांना साईबाबा आईप्रमाणे मानत असत। बायजामाई यांनी साईबाबांची आयुष्यभर मातेसारखी सेवा केली होती। त्यामुळे साईबाबा आणि कोते पाटील कुटुंब यांचे नाते अतूट आणि भावनिक मानले जाते। शिर्डीच्या धार्मिक व सामाजिक परंपरेत या कुटुंबाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। पुण्यतिथीनिमित्त सकाळी 7 ते 9 या वेळेत कै तात्याजी कोते पाटील यांच्या समाधीचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊन तात्याजींच्या स्मृतींना अभिवादन केले। त्यानंतर सकाळी 9 ते 12 या वेळेत समाज प्रबोधनकार ह.भ.प. कृष्णानंद महाराज बेलापूर यांचे कीर्तन पार पडले। कीर्तनामधून साईबाबांच्या जीवनातील प्रसंग, संत परंपरा तसेच समाज प्रबोधनाचे विचार मांडण्यात आले। यानंतर साईबाबांच्या माध्यान्ह आरतीनंतर सर्व साई भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। अनेक भावकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर परिसरातील कै तात्याजी कोते पाटील यांच्या समाधीस्थळी पार पडला। हा धार्मिक सोहळा साई भक्त कै तात्याजी कोते पाटील भक्त मंडळ तसेच समस्त कोते पाटील परिवार शिर्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। दरवर्षीप्रमाणे यंदाही तात्याजींच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला साई भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मिलिंद मुकुंदराव कोते, राजेंद्र सुभाषराव कोते, पारेश्वर कोते, सुभाष तात्या कोते, बाबासाहेब कोते, बाळासाहेब कोते, बाबूराव कोते, सर्जेराव कोते, वैभव कोते, अजित कोते, निलेश कोते, बिपिन कोते, अभिराज कोते, ऋतुराज कोते, साईराज कोते, ओम कोते, यश कोते, हर्ष कोते, मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात, नगराध्यक्षा जयश्री थोरात, कमलाकर कोते, अमोल गायके, नवनाथ विश्वासराव, महेंद्र शेळके, उत्तम भैया कोते, सुधाकर अप्पा शिंदे, मधुकर कोते, विजय कोते, विलास कोते, प्रमोद गोंदकर, नंदुभाऊ गोंदकर, साईराज गोंदकर, मच्छिंद्र गायके, नितीन कोते, सचिन कोते आदी उपस्थित होते। आज 12 मार्च साई भक्त कैलासवासी तात्या पाटील कोते यांची 81वी पुण्यतिथी आणि आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही सर्व कोते परिवार तात्यांच्या या समाधीस्थळावर येतो। त्यांची येतोची आधी समाधी पूजन होतं। सर्व परिवार अतिशय मनोभावे त्यांच्यापुढे नतमस्तक होता, त्यांचे आशीर्वाद घेतात। खऱ्या अर्थानं कैलासवासी तात्या पाटील कोते यांचं आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबांच्या संपूर्ण जीवनचरित्रामध्ये त्यांचं खूप अनन्य असं महत्त्व आहे। कैलासवासी बायजाबाई कोते पाटील यांचं ते जितकं महत्त्व आहे तेवढं तात्या पाटलांचं देखील आहे। बायजाबाईंचे पुत्र तात्या पाटील आणि यांच्या बाबतीत बाबांची प्रेम कसं होतं हे सर्वांना माहीत आहे, कारण याचा सर्व उल्लेख श्री सद्गुरू साईबाबांनी आपल्या साईचरित्रात करून ठेवलेला आहे। त्याच अनुषंगानं खरं आज आम्ही सर्व कोतेपार नशीबवान आहोत की आम्ही या पर्यावरणामध्ये जन्म घेतला। खरं तर ही आमच्यासाठी खूप मोठी कसोटी असते, कारण ज्या पद्धतीनं कैलासवासी तात्या पाटलांनी बाबांच्या प्रती श्रद्धा ठेवली, बाबांची सेवा केली, त्याच पद्धतीनं आज आमच्याकडून देखील सद्गुरू साईबाबांनी त्यांच्या सेवा करून घ्यावी। आणि आज तात्या पाटलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्हाला हेच म्हणणं आहे की आज खरं तात्या पाटलांमुळं आज आम्हाला या सर्व पर्यावरणामध्ये मान सन्मान आहे। मोठे परिवाराला शिर्डीच्या मातीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा मान सन्मान आहे। तो मान सन्मान अबाधित राहावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो। सद्गुरू साहेबांच्या हीच प्रार्थना करतो की आमचा सर्व परिवार हा असाच आनंदी राहो। त्यांच्यावर सद्गुरू साहेबांची कृपा तर असोच, परंतु कैलासवासी तात्या पाटील कोतेंची देखील त्यांच्यावर आमच्यावर सर्वांवर आशीर्वाद असो अशी या ठिकाणी। साईराम, साईबाबांचे निस्सीम साईभक्त तात्या पाटील कोते यांची 81वी पुण्यतिथी आहे आणि ती आम्ही कोते परिवार तात्या पाटील कोतेंचे सर्व वंशज मिळून धडाक्यात मनवित आहे। आज आम्ही प्रथम तात्या पाटलांच्या समाधीचे पूजन केले। तात्या पाटलांचे पूजन झाल्यानंतर आता सत्संग म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल। आम्ही
सर्वजण खूप भाग्यवान समजतो स्वतःला की आम्ही तात्या पाटील कोतेंचे वंशज आहे. Om Sai Ram. I am Sai devotee Shraddha Milin Kote. Today is 12th March 2026, the 81st memorial day of Tatyaji Kote Patil, who was a great Sai devotee, and his mother Baizama. It was started by Baizama, who started offering food to Baba, and it was followed by Tatya Baba, and ours is the 6th generation. Every day Naivedya goes to Dwarka Mai. We Kote Patils are very much blessed to be a part of this legacy which was started by Baizama. We are eternally blessed by this, and today is the 81st memorial day. And so we all Kote Patil Parivar have been gathered from all over the world to celebrate this occasion, this auspicious occasion. Now there will be a grand puja over here, and followed by Kirtan, and then there will be a Mahaprasad. We all are really blessed in this youth, which is called as a Kali-yug, that we are having Sai Baba with us, who will guide us, and which was we are really blessed that Tatya Kote and Baizama was we are from their family, and we are blessed to be a part of it. And so all the Kote Patil Parivar are following this ritual till today, and we all together are celebrating this day and offering our puja. ओम साईराम. आज तात्या गणपत कोते पाटिल जी की 81वीं पुण्यतिथि. आज सब हम भाई कोते पाटिल परिवार की ओर से ये 21वीं पुण्यतिथि आज पुण्य स्मरण तात्या पाटिल जी का आज मनाया जा रहा है. तात्या पाटिल जी जो बाबा के ऐसे समकालीन भक्त थे जिन्होंने बाबा के साथ, मतलब हम कहेंगे वो एक उनके साथी थे, एक सारथी थे. साथ में सोते थे, साथ में बड़े हुए, एक साथ उन्होंने कुश्तियाँ भी लड़ी. ऐसा इतना अनोखा संबंध तात्या का था. और बाईजा माँ को तो साक्षात माँ ही कहते थे ना बाबा. तात्या और बाबा का एक मामा और भतीजे का नाता था. आज तात्या का समाधि, मतलब तात्या का 12 मार्च के दिन देहांत हुआ था. आप सब साई भक्तों बाईजा माँ के बारे में जानते हैं. एक ऐसा अनोखा नाता बाबा के प्रति और एक ऐसा भाव, मतलब एक बच्चा ही था. जब 16 साल की उम्र में बाबा आए तब से लेके आज तक और न जाने कितने सालों तक ये परंपरा चलता रहेगा. बाईजा माँ भटक भटक के बाबा को खाना खिलाया करती थी. आज भी बाबा को हम खाना खिलाते. आज बाबा स्वयं हमारे हाथ से खाना खाते. हम आज भी 2 टाइम बाबा को द्वारका माई में नैवेद्य लेके जाते. ये 150 साल से ये परंपरा जो है चलती आ रही है. आज का जो कार्यक्रम है वो तात्या पाटिल का समाधि पूजन होगा सबसे पहले. उसके बाद कृष्णा जी महाराज है, इनका कीर्तन होगा. फिर मध्याह्न आरती होगी. मध्याह्न आरती के बाद जो है महाप्रसाद का कार्यक्रम यहाँ पर आयोजित करते कोते पाटिल परिवार के ओर से. और ये जो लेंडी बाग के पास में यहाँ पर ये जो उत्सव है एक प्रकार से पुण्यतिथि का एक उत्सव ही है. और ये ऐसे कोते पाटिल परिवार से मनाया जाता है. ओम साई.